विहीर बघा एकदम स्वच्छ पाणी झाले विहिरीचं, जबरदस्त. मी खोलडी घातली यार, आमच्याकडे खोलडी म्हणतात, ती कागदाची बनवली जाते, खतरनाक पावसासाठी. सुप्रभात मंडळी, कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी गावाकडे आलोय, आता मी चाललोय आमच्या शेतावर. पेरणीला देखील सुरुवात झाली, तर आता या पावसामुळे थोडीशी वाट पाहावी लागली पेरणीला. तर आता शेतावर राहतोय. खरं तर पाणी वगैरे आता उपलटीची शेतं आहेत, तर पाणी वगैरे आता साचून राहिले असेल ते आता या पावड्याने फोडणार आहोत. म्हणजे ती जी काही मूस असते ती फोडायची. तर चला आता गावाकडचे तर डेली ब्लॉग येतील. बघा सगळीकडे हिरवगार झालंय. चला मंडळी फायनली आता विहिरीकडे पोहोचलोय आणि इकडे बघू शकता पाऱ्याला पाणी आलंय, हे बघा. चला, आणि इकडे विहीर बघा एकदम स्वच्छ पाणी झाले विहिरीचं, जबरदस्त. तिकडे बघा छोटासा वॉटरफॉल. खरं तर हे उपलडीचं पाणी येते शुद्ध. हा बघा आता शुद्ध पाणी झालंय ना. आता हा मासा बघा केवढा आलाय. हा 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 मंडळी ही बघा पुढं बघा, ही पायवाट आहे ना उन्हाळची बघा कशी दिसते. मी थोडंफार पाऊस पडल्यामुळे थोडंफार खुट्टं गवत आले असं म्हणायला नाही हरकत नाही. तर पावसाची एकदम जबरदस्त होते पायवाट. त्याच्यामधनं पाणी जातं आणि साईटून गवत असतं कोवळं, खतरनाक. चला बघा मंडळी, कालपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे थोडी, आणि आता कालपासून विश्रांती घेतलेली आहे. आज थोडं नाही पण ढगाळ असं वातावरण आहे. आता काय आता डायरेक्ट आता फोड आणि पेरणी वाटतं एकदम होणार. नाहीतर पाऊस जर पडत राहिला तर एकदम फोड देखील आधी केली जाईल, नंतर पेरणी केली जाईल, असं देखील कदाचित होईल. हे बघा करवंद देखील इकडे पिकायला लागलेत काय. बघा मंडळी गावाकडे बघा एवढा पाऊस पडलाय, उपलडीचं पाणी देखील वाहायला लागलंय. कासोब चला तर शेताच्या जवळ आलो. बघूया शेताकडे काय रखडखड झालंय. इथं हे बघा मंडळी, इकडं आता फोड देखील झाली. इकडं तर आमची फक्त राहिली आणि इकडची राहिली या साईडची. बघा इथला शेत होतं ना त्याची फोड झाली. चला फायनली शेतामध्ये पोचलोय. अरे बाप रे, पाणी बघा मंडळी किती येते, आणि ह्याच्यातून पेरणी करायचं. हा 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 चोंडे सगळे फुगवला नाहीत. आता हे बघा ढव साठलंय. हे बघा किती आहे ती. हा हे बघा मंडळी, इथल्या वेळेला आता दगडी आता या साईडला करूया. पूर्ण आता चोंडे भरलेच सगळे. चला कामाला लागूया. पाणी एवढं अक्षरशः आलंय ना विचारू नका.
पेरणी तर सोडून जसा फोड पण नाही होणार शेताची, एवढं अक्षरशः पाणी साठलं शेतामध्ये. मंडळी फायनली पावसाने आता हजेरी लावलेली नाही. आता साकूड वगैरे आता काढून झाला आपला. बघा पाऊस बघा रिमझिम रिमझिम घालतोय. आताच मंडळी थोड्या वेळापूर्वी ना पावसाने एक मोठी सर टाकून गेला आहे आणि आता रिमझिम रिमझिम घालतोय. तर आता साकूड वगैरे आता काढून झालं आहे. खरं तर एक डाळ अजून आहे काढायची, त्याच्यामध्ये पाणी बघू शकता किती आहे. इथे हीच आहे ती पुढची. चला हे बघा मी खोलडी घातली यार. आमच्याकडे खोलडी म्हणतात, ती कागदाची बनवली जाते खतरनाक पावसासाठी. बघा मंडळी तिकडे बघा मम्मी देखील तिकडे साकूड काढते. तर सगळं झालं आहे आता, काय काट्या वगैरे आहेत तर निवडते. आणि इकडे बघा पाण्याचा प्रवाह थोडी कमी आला आहे देखील. बघा किती पाणी होतं अक्षरशः. हे शेताचे जे पाणी जायचा वाट असते ना तिथून पाण्याच्या दगडी काढलेले आहेत. आणि हे बघा पाण्याला एकदम असा जाण्यासाठी जागा केलेला आहे जबरदस्त. आता बघायला नको लवकर. बघा वरच्या जाडीतलं आहे ना पूर्ण पाणी आटलं आहे ते बघा. या साईडचं आटलं आहे पण या साईडला आहे खूप. मंडळी ढगाळ असं वातावरण झालं आहे बघा. पावसाची एक सर येऊन गेली. जबरदस्त वातावरण झालं आहे. तर चला मंडळी आता फायनली आजचा हा दुसरा दिवस आहे. शेतावर गेलो होतो आणि आता आलो आहे आणि आज थोडा पावसाने विश्रांती घेतली आहे थोडी, म्हणून एवढं उकडतं आहे. तर मंडळी आशा करतो शेतावर गेलो आणि काल जो शेतावर गेलो आणि पाणी अक्षरशः एवढं होतं ना विचार नका. अक्षरशः पेरणी करायची कशी याचा विचार पडला होता. तर मंडळी तुम्ही देखील हे कालचे जे प्रकरण बघितलेलंच असणार. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं या शेतकऱ्यांविषयी मला कमेंट करून आवर्जून कळवा. आणि मंडळी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपले चॅनलवर काही नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा. भेटूया अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टाटा बाय. या कोकण आपलंच आहे. काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.